न्यू व्हिडिओ. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुरण कसं करायचं. तर सगळ्यात पहिलं असं सुरणचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आपण. हे बघा, हे जिरे पावडर, धने पावडर, हे धने पावडर, हे काय लाल मिरची, लाल तिखट, काश्मीरी मिरची, काश्मीरी मिरची. आधी आपण काश्मीरी मिरची टाकली, आता लाल तिखट टाकूया. मग थोडीशी हळद असं टाकूया. आता याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये असा चाट मसाला टाकूया. याच्यात लागणार नाही तसं. तर आपण असं हे सगळं मिक्स करून घेऊया. मीठ टाकायचे. आता याच्यामध्ये मीठ टाकूया. हे बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये मीठ टाकत आहोत. हे बघा, हा राईसचा आटा, राईस फ्लावर ज्याला म्हणतात, हे तेच आहे. हे थोडंसं घेऊया साईडला. आता जे आपण ह्याच्यामध्ये घातले तेच ह्याच्यामध्ये पण घालायचं. असंच नाही. हे बघा, ह्याच्यामध्ये पण मीठ टाकूया. ह्याला पण मिक्स करून घेऊया. या आट्याला ह्याच्यामध्ये नाही टाकायचं. तळताना आपण ह्याच्यामध्ये टाकून मग तळूया. बघा असं. चाट मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाका, नाहीतर नाही टाकलं तरी ठीक आहे. हे बघा, आपण राईसच्या आट्यामध्ये पण चाट मसाला टाकत आहोत. तर हे तिखट नाही झालं तर अजून तिखट टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, असं परत मिक्स करून घेऊ. बघा, गॅस गरम करूया आणि त्याच्यावरती तवा ठेवूया. आता याच्यामध्ये आपण तेल टाकूया थोडंसं. बघा, आता असं सोडून टाकूया. हे बघा, आता ह्याला असं तळायला टाकूया. हे बघा असं. आधी ह्याला आपण ह्याच्यामध्ये डिप केलं आणि मग ह्याला तळायला टाकतोय. तर ह्यांना उलटं करून घेऊया. आता हे बघा, ह्याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये ह्याला फ्लिप पण करत राहायचं आहे. हे बघा मित्रांनो, आपलं सुरण बनवून रेडी झालं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.